परीक्षांसाठी पुन्हा पुन्हा येणारे 100 प्रश्न. 1. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? नागपूर. 2. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कुठे आहे? बिकानेर. 3. कोणत्या शहराला इंद्रायणी नगरी असे म्हणतात? अमरावती. 4. पंचायत राज दिन कधी असतो? 24 एप्रिल. 5. चेराव नृत्य कोणत्या राज्यातील आहे? मिझोराम. 6. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीकाठावर आहे? सुवर्णरेखा. 7. पतितपावन मंदिर कोणी स्थापन केले? सावरकर. 8. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? विदर्भ. 9. पैनगंगा नदीच्या उगमस्थान कुठे आहे? बुलढाणा. 10. दारणा धरण कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक. 11. सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे? दापोली, रत्नागिरी. 12. युनिसेफ कशाशी संबंधित आहे? बालके. 13. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती. 14. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? बॉम्बे हेरॉल्ड. 15. वारकरी संप्रदायाचा पाया कोणाला म्हणतात? संत ज्ञानेश्वर. 16. वारकरी संप्रदायाचा कळस कोणाला म्हणतात? संत तुकाराम. 17. क्योटो करार कशाशी संबंधित आहे? पर्यावरण. 18. मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? केरळ. 19. स्वतंत्र भारताचे पहिली कायदेमंत्री कोण? डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 20. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? सममूल्यभार. 21. माणिकडोह बिबट्या प्रजनन केंद्र कुठे आहे? जुन्नर. 22. लेझरच्या सहाय्याने पर्यावरणाचे नियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? लिडार. 23. ईडी कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? वित्त मंत्रालय. 24. पोस्को ॲक्ट कशाशी संबंधित आहे? बाललैंगिक अत्याचार. 25. कोणत्या नदीला बिहारच्या अश्रू असे म्हणतात? कोसी नदी. 26. कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात? ब्रह्मपुत्रा नदी. 27. कोणत्या नदीला बंगालचे अश्रू असे म्हणतात? दामोदर नदी. 28. जननी सुरक्षा योजनाचे ध्येय काय आहे? माता मृत्यूदर कमी करणे. 29. राजे रब्बी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. 30. भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन कोणते आहे? धूम, दार्जिलिंग. 30. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? ठाकी. 32. 1772 मध्ये कोणी जिल्हा अधिकारी पदाची निर्मिती केली? घाई. 33. ज्ञानगंगा अभयारण्य कुठे आहे? बुलढाणा. 34. माहिती अधिकार 2005 मधील एकूण किती कलमे आहेत? 31. 35. सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? विस्तार अधिकारी. 36. सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? पंचायत समिती उपसभापती. 37. ग्रामपंचायतच्या अनुदानास कोण मान्यता देते? पंचायत समिती. 38. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी किती? 1930 ते 34. 39. महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? कोल्हापूर ते गोंदिया. 40. सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? कोल्हापूर ते मुंबई. 42. महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे कुठून कुठे जाते? कोल्हापूर ते मुंबई. 43. विदर्भ एक्सप्रेस रेल्वे कोठून कुठे जाते? गोंदिया ते मुंबई. 44. सिंहगड एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? पुणे ते मुंबई. 45. कालीसागर संयुक्त प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश. 46. पेंच प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश. 47. बावनथडी प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश. 48. लेंडी प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, तेलंगणा. 49. दूधगंगा प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, कर्नाटक. 50. तिल्लारी प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, गोवा. 51. महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर. 52. हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? 1948. 53. 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण? न्याय एस के दार. 53. अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? संभाजीनगर. 53. अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? संभाजीनगर. 54. देशातील सर्वात मोठे फुलपाखरू कोणते? गोल्डन बर्ड विंग. 55. महाराष्ट्राचा राज्यपक्षी हारियाल चे शास्त्रीय नाव काय आहे? टेरॉन फॉनिकॉप्टेरा. 56. रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात? रक्तपट्टिका.
57. महाराष्ट्रातील रस्त्यावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कुठे आहे? नाशिक. 58. फुले देई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात? उत्तराखंड. 59. राज्यात विकास आयुक्त म्हणून कोण कार्यरत असतात? मुख्य सचिव. 60. सर्वोच्च न्यायालयाचे कलम कोणते? कलम 124. 8. उच्च न्यायालयाचे कलम कोणते? कलम 214. ग्रामसभेचे कलम कोणते? कलम 243 अ. 63. घटनात्मक आणीबाणीचा कलम कोणता? कलम 356. 64. आर्थिक आणीबाणीचा कलम कोणता? कलम 360. 65. राष्ट्रीय आणीबाणीचा कलम कोणता? कलम 352. 66. निवडणूक आयोगाचा कलम कोणता? कलम 324. 67. घटना दुरुस्तीचा कलम कोणता? कलम 368. 68. कलम 17 कशाशी संबंधित आहे? अस्पृश्यता नष्ट करणे. 69. ग्रामपंचायत स्थापनाचे कलम कोणते? कलम 40. 70. कलम 51 अ कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य. 71. राष्ट्रपती पदाचे कलम कोणते? कलम 52. 72. राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत कोणत्या कलमात आहे? कलम 61. 73. कलम 63 कशाशी संबंधित आहे? भारताचे उपराष्ट्रपती. 74. कलम 72 कशाशी संबंधित आहे? राष्ट्रपतीला दयेचा अधिकार. 75. संसद रचनेचा कलम कोणता आहे? कलम 79. 76. राज्यसभा रचनेचे कलम कोणता आहे? कलम 80. 77. लोकसभा रचनेचे कलम कोणता आहे? कलम 81. 78. गाडगेबाबांना खराट्याचा बादशहा असे कोणी म्हटले आहे? आचार्य अत्रे. 79. देशातील पहिले गायींसाठी अभयारण्य कुठे आहे? मध्य प्रदेश. 80. शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली? 1918. 81. गुलशनाबाद हे प्राचीन नाव कोणत्या शहराचे आहे? नाशिक. 82. भारताची कोकिळा कोणाला म्हणतात? सरोजिनी नायडू. 83. आशिया खंडातील पहिली औद्योगिक क्रांती कुठे झाली? जपान. 84. डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? वी. रा. शिंदे. 85. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 86. भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणते? हुबळी. 87. गणपतीचे अर्धपीठ कुठे आहे? जळगाव. 88. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 1993. 89. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 1992. 90. भारतरत्न पुरस्कार पदावर कोणते चिन्ह असते? सूर्य. 91. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात देतात? विज्ञान क्षेत्र. 92. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियानोग्राफी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र. 93. जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती? चीनी. 94. आदिमानवाने जनावरांचा काय म्हणून उपयोग केला? अन्न. 95. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? तिरुवनंतपुरम. 96. स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश. 97. धागडी नृत्य कोणत्या राज्यातील आहे? महाराष्ट्र. 98. चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीस काय म्हणतात? गडद पंधरवडा. 89. महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांचे सुख्यात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? बॉम्बे हेराल्ड. 100. राजस्थानमधील घाना अभयारण्य कशासाठी आहे? बदक. स्पर्धा